नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। इच्छा जागृत झाली व शिवसेना पक्षामध्ये विचार करण्याचे ठरवले आणि आज साहेब आज त्या दिवसाला तब्बल 1 वर्ष पूर्ण होत आहे। अर्थात ती तारीख मंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब यांना आदर्श मानून आपल्या शिवसेना पक्षामध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह आज ते प्रवेश करत आहे। शिरसाट साहेब आज दिनांक 23/11 आणि तो दिनांक 23/11/2024 तुम्ही
आमंत्रित करावं. जरा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या होऊन जावे. आशीष भैया तुम आगे बढ़ो. आशीष भैया तुम आगे बढ़ो. खूप खूप धन्यवाद. आपल्या वॉर्डामध्ये आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये थोडासा बदलाव करत चालेल. मी आशिष दादांना विनंती करतो की सर्वप्रथम आपलं मनोगत प्रास्ताविक मी मनापासून धन्यवाद देईल. पहिल्यांदा मी या गल्लीमध्ये आलो, तुम्हाला भेटायचा योग आला. पहिले मी कधी काळी माझे वडील हे वर्कशॉपमध्ये कामाला होते, ड्रायव्हर, त्यांच्याकडे यायचो, या सगळ्या आंदोलनामध्ये फिरायचो. परंतु आज सगळ्यांना भेटायचा योगही आला. आशिषमुळे हे सर्व शक्य झालं, त्याचं मी मनापासून आभार मानतो. भविष्यामध्ये आणखी निवडणुका पुढे आहेत, सगळेजण मिळून तयारी करा. ज्याला तिकीट द्यायचं देऊ, पण हे लोकांनी निवडून दिलं पाहिजे. नसता उगाच तरी तिकीट घेऊन उगाच तरी 1200 काही करू नका. चांगलं मजबूतीने काम करा. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला, काय भावना आहे त्याच्या पाठीमागची? शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याची एकच भावना अशी आहे की आज 23/11/2025 आणि मागील वर्षाची तारीख 23/11/2024 या रोजी मी पहिल्यांदा शिरसाट साहेबांना भेटलो होतो. ती तारीख आजही मला आठवती, कारण की ही तारीख जी साहेब 14दा म्हणून आमदार म्हणून निवडून आले होते आणि ते कॅबिनेट मंत्रीपद पण त्यांना भेटणार होतं. आणि मी त्यांच्या रॅलीमध्ये गेलो आणि त्यांना बघून एक प्रेरणा जी येते, जेव्हा उगम होत असतो, तो उगम झाला की एक शिवसैनिक म्हणून आपण एका पक्षामध्ये काम केलं पाहिजे. त्यानंतर मी साहेबांची रॅली झाल्यानंतर त्यांना भेटायसाठी एअरपोर्टवर गेलो. त्यांनी मला 15 मिनटं वेळ दिला. त्यांच्यामध्ये ते म्हटले की आशिष, तुला कार्य करायचं आहे, आपण निश्चितच तुला पक्षप्रवेश करू. तो मागील 1 वर्षापासून मी त्यांच्यासोबत कार्यरत आहे, पण माझा अधिकृतरित्या प्रवेश झालेला नव्हता. आणि आज देवानी पण काय घडवलं की आज तारीख 23/11/2025 रोजी, आणि साहेबांना पण माहीत नव्हतं आणि मला पण माहीत नव्हतं. आज मला सकाळी माहीत झालं की 30 तारीख आहे आणि तीच वेळ आहे की साहेबांच्या आशीर्वादाने मी आज पक्षप्रवेश करत आहे. तुम्ही यापूर्वी कोणत्या पक्षात कार्यरत होते आणि त्या पक्षात असताना काय काय सामाजिक कार्य केले? मी मागे कोणत्याही पक्षामध्ये नव्हतो आणि मी सामाजिक कार्यकर्ता आहे. शिंदे साहेबांना आदर्श मानून आणि माझे लाडके आमदार शिरसाट साहेब यांना प्रेरणास्थान मानून मी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश घेतलेला आहे. तुम्हाला पक्षप्रवेश करताना काही आश्वासन वगैरे दिलं आहे का? मला कोणत्याही प्रकारचे आश्वासन नाही आणि मला कोणत्याही प्रकारची त्यांच्याकडनं अपेक्षाही नाही. मी निस्वार्थपणे एक शिवसैनिक म्हणून या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काम करणार आणि श्रीरामनगरमध्ये शिवसेना वाढवण्याचं काम करणार. जर सर तुम्हाला संधी जर दिली तर तुम्ही ती लढवणार काय? साहेब जरा म्हटलं बाबा अशी तुम्हाला लढायचं आहे, येणारा निवडणुकीमध्ये तुम्हाला संधी जर मिळाली? मी काही एवढा जुना कार्यकर्ता नाही. पहिली गोष्ट, शेवटी जर साहेबांचे आदेश आणि पक्षाचे जर आदेश असेल की लढ, तर त्याला प्रयत्न करायला काही हरकत नाही. किती मला कार्यकर्ते असं झाला सर आज पक्ष प्रवेश? आज पक्षप्रवेश जो झालेला आहे, तरुण युवक युवती शेकडो कार्यकर्त्यांसह शिरसाट साहेबांच्या हस्ते मी प्रवेश केलेला आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहे, महापालिकेच्या पण निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. तर पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? प्रयत्न हे करणार की युवा जे कार्यकर्ते, आता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं हे असतं की आमदारकीच्या निवडणुका झाल्या, खासदारकीच्या निवडणुका झाल्या, आता ज्या निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या आहेत. तर त्यांचे आदेश आहे की कार्यकर्ता म्हणजे आपला युवा कार्यकर्ता, त्यांच्या पाठीमागे बळ ताकद हे युवांनी दिले पाहिजे. तर जेवढेही माझ्या मागे युवा कार्यकर्ते आहे, बंधू भगिनी आहे, ते ताकद मी त्या नगरसेवकच्या मागे लावणार हे निश्चित आहे.